त्याच्यातून तुम्हाला कोणाला एखादा शब्द काय ऐका जरा, तुम्ही दादा गॅस काय नव्हतो, गॅस आम्ही खाल्लेले, आमची पोराबाला जाम झाले आणि तुम्ही असं समजी घालत असाल हे विषय बरोबर ना. 10 वाजता त्याला बसायचं नाही, आम्ही काही मरायचं नाही का? पहिलं सांगतोय का साहेबांना सांगायचं असेल ते एकेकाने सांगा. केली आणि त्यांचंही म्हणणं आहे आणि बाकी कंपनीचंही म्हणणं असं आहे जे काही ऍक्सिडेंट आहे तो घडलंय, चुकीने घडलंय, कसं घडलंय, काय घडलंय हे सगळं घडलं. लोकांना जो त्रास झालाय, आता सगळ्यांना जो त्रास झालाय त्या प्राथमिक उपचार म्हणून जे काही त्यांना ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्यांनी सुरुवात केलेली आहे किंवा ते करतायत चालू आहेत. जे काही त्यातनं एखाद्याने तुम्ही आणखी त्यातनं काय सुचवलं तेही करायला तयार आहेत. दुसरा असा की आता आपण सगळे दिसतं आपण या विषयात इथं बसलो तर काय फायदा नाही. तर ह्या विषयासाठी उद्या सकाळी 10 वाजता उद्योग भवनमध्ये आपली जी सगळी मंडळी दोन्ही वाडीतली किंवा आणखीन काय जे 4 लोक जी आहेत त्यांनी सगळ्यांनी या 10 वाजता. साहेब येणार आहेत, स्वतः कंपनीचे जबाबदार लोक सगळे येणार आहेत. त्यांच्यासमोर जे काय आपल्याला चर्चा करायची आहे आणि हे वारंवार त्यात मी पण आहे ना, वारंवार म्हणजे उद्या एखादी गोष्ट चुकून अगदी विपर्यास घडली तर काय मी राहणार नाही ना, मला पण त्रास आहे त्याचा. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीवर चर्चा करण्यासाठी आता जे पत्रकार बंधू आले त्यांनी यावं अशी मी त्यांना विनंती करेन. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.